आता गांगलवाडी या ठिकाणी जो बस स्टॉपचा हा जो परिसर आहे या ठिकाणी अपघात झालेला आहे. तर नागरिकांकडून जाणून घेऊया की या अपघाताचं नेमकं कारण काय असू शकते. कारण म्हणजे ग्रामपंचायत येतं नाही का रुंदीकरण करायला पाहिजेत होता. आज इथं ट्रॅफिक खूप राहते. बरोबर. गांगलवाडी परिसरात नाही का या बस स्टॉपवर खूपच अशी ट्रॅफिक चालत राहते. आज बसवाल्याला येता नाही का बस थांबू नाही शकत. बिचारा बसवाला समोर नेऊन बस थांबवते. पॅसेंजर धावधाव जातात त्या बसकडे. पुन्हा अजून या रस्त्याचं रुंदीकरण झालेला पाहिजे. कारण की हा रुंदीकरण आवश्यक आहे. इथे ट्रॅफिक खूप चालते इथं. तर तुमची मागणी अशी आहे की ऑटो स्टँडसाठी वेगळी जागा असली पाहिजे. ऑटो स्टँडसाठी दुसरी जागा करावं. त्यांना जिथे काय म्हणते त्याला पार्किंग आहे ते तर ठेवायला पाहिजे होता. कोणाकडे ते माहित नाही आपल्याला. बरोबर. त्या ट्रॅफिकवाल्या ऑटोवाल्याला कोणती दिली आहे पार्किंग ते आपल्याला माहित नाही. बरोबर. पण ते ऑटो वगैरे तिकडे बाजूला ठेवा. जे गाडी आहे नंबरची ते एखादी ऑटो ठेवावं इथं. हो का नाही. बरोबर आहे. तर आपली अशी एक मागणी आहे. हा रोड रुंदीकरण झाला पाहिजे. कारण की ट्रॅफिक खूप चालते इथं.